राम राम शेतकरी मंडळींनो, मे 2026मध्ये मी सर्वांच्या आपल्या सेंद्रिय केशर आंब्याच्या बागेत स्वागत करतो. अशा पद्धतीनं आता मेमध्ये हा जो आपला आंबा आहे तो परिपूर्ण पद्धतीनं तयार झालेला आपल्याला दिसतो. या केशर आंब्याच्या बागेमध्ये अशा पद्धतीनं आता खाली झाडाच्या खाली पाड किंवा शाक ज्याला म्हणतो, म्हणजे पिकलेला आंबा नैसर्गिकरित्या गळून पडतो, ते मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि इथे ह्या शाखेवरती या पाडेवरती आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं जो त्या देठाच्या जवळचा भाग आहे तो वरती आलेला आहे. म्हणजे हे खांदे ज्याला म्हटलं जातं ते वरती आलेले आहेत, म्हणजे ही शाख परिपूर्ण झालेली आहे. तसेच या आंब्यावरती जे स्किन आहे त्याच्यावरती व्हाईट डॉट्स हे मोठे झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे ही कैरी परिपूर्णपणे पिकलेली आपल्याला दिसते. दुसरी शाखे ती पडलेली दिसते. आणि अशा पद्धतीनं आपण बघू शकता की दोन्ही झाडांमध्ये ही 15 फूट आपण अंतर जे ठेवले होते ते योग्य होते. आणि दोन्ही झाडांमधील रेषेमधील अंतर हे 10 फूट आहे. इथे हा पिकलेला आंबा आपण बघू शकतो, जिथे त्याचा रंग आता नैसर्गिकरित्या बदलायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे हे आंबे आता बऱ्यापैकी परिपूर्ण झालेले आपल्याला दिसतात. 10 बाय 15 फूट अंतरावरती हे केशर आंबे आपण जी बाग आहे ती जून 2020मध्ये लागवड केली होती. सेंद्रिय पद्धतीने ही बाग आपण डेव्हलप करत आहोत. अशा पद्धतीनं हा जो आंबा आहे हा साधारण 200 ते 250 ग्रॅमपर्यंतचा आंबा आपल्याला दिसतो, जो परिपूर्ण झालेला आहे. दुसरीकडे हा एक आंबा आपल्याला दिसतो ज्याच्या स्किनवरती आपण बघू शकता की जे व्हाईट डॉट्स आहेत, तर हे व्हाईट डॉट्स आता मोठे झालेले आहेत, जाड झालेले आहेत आणि स्पष्टपणे दिसत आहेत. आणि त्याचा जो देठाजवळचा जो भाग आहे तो वरती आलेला आहे. म्हणजे याचा गोल आकार जो आहे तो गोल व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे हा आंबा आता परिपूर्णपणे पिकलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीने निरीक्षण करून आंब्यामध्ये 70 ते 80% परिपक्वता आल्यावर कट करून आपण आंबे पिकायला ठेवू शकता. त्याची आडी आपण लावू शकता आणि विक्रीसाठी एक 5 ते 6 दिवसामध्ये हे आंबे आपल्याला उपलब्ध होत असतात. दुसरीकडे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या साईजचे आंबे आहेत. इथे आपण बघू शकता आंब्यावरती एक लालसर रंग, हा मी जो अंगठा ठेवतो आहे इथे एक लालसर प्रकारचा नैसर्गिक रंग हा यायला सुरुवात होते व सिल्वर कलरची एक लेअर त्याच्यावरती तयार होते. म्हणजे हा आंबा आता नैसर्गिकरित्या परिपक्वतेकडे चाललेला आपल्याला दिसतो. तसेच हे जे देठ आहे जिथे ही काडी दिसते, तर ही 2 ते 3 इंच सोडून आपण कट करून हा आंबा ठेवला तर परिपक्व होण्यासाठी आणि आपल्याला आडी लावण्यासाठी मदत होत असते. आंबा देठाजवळून तोडायचा नाही आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. दुसरीकडे आपण बघू शकतो की हा जो आंबा आहे तर हा साधारण 300 ग्रॅमपर्यंतचा आंबा आपल्याला दिसतो. यावरही टिपके आपल्याला जर बारकाईने बघितलं तर दिसतात. अशा पद्धतीने आपल्या बागेमध्ये सर्वत्र आंबे आता बऱ्यापैकी 2-2, 3-3 आंबे एका झाडाखाली सापडायला आपल्याला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच आंब्यांचा रंग हा नैसर्गिकरित्या बदललेला आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. जसं इथे आपण बघू शकता की हा रंग असा येलोइश कलरचा झालेला आहे. उन्हामुळे हा रंग बदलत असतो, परंतु नैसर्गिकरित्या पण याचा रंग पिवळसर पद्धतीनं बदलत असतो. इथे आपण बघितलं तर एकाच झाडावरती वेगवेगळ्या आकाराचे आंबे दिसतात. जसं इथं बघितलं तर हा छोटासा आंबा दिसतो, ज्याचे देठाजवळचा भाग वरती नाही आहे, साईज खूप छोटी आहे, कुठलेही डॉट्स याच्यावरती दिसत नाही. हा पाण्यामध्ये जर टाकला तर निश्चितच बुडणार नाही, पाण्यावर तरंगेल. म्हणजेच हा आंबा आता कच्चा आहे. इथे हा याचा खांद्याचा भागही आपल्याला निमुळता दिसतो. ही कैरी अपरिपक्व, म्हणजे आता जर कट करून आपण पिकायला ठेवली तर पिकणार नाही आहे. म्हणजे ही छोटीशी कैरी या देठाजवळ आपण बघू शकता की निमुळती आहे, म्हणजे ही परिपक्व झालेली नाही आहे असं आपल्याला लक्षात येतं. तसंच दुसरीकडे जर आपण बघितलं या कैरीच्या या झाडावरच्या इकडच्या भागामध्ये, तर दुसऱ्या कैरीला आपण बघितलं जी थोडीशी परिपक्व आपल्याला दिसते, तर तिथे जर आपण आलो तर हा देठाजवळचा भाग जो आहे तो वरती आलेला दिसतो. आणि त्याच्या स्किनवरती डॉट्स हे व्हाईट डॉट्स जे आहेत तर ते बघा तुम्ही बघू शकता की वरती आलेले आहेत किंवा व्हाईट झालेले आहेत. म्हणजे हे डॉट्स स्पष्टपणे दिसतात, व्हाईट स्पष्ट डार्क होतात. इथे बघितलं तर ही कच्ची कैरी असलेली आपल्याला लक्षात येते, कुठलेही डॉट्स यावरती दिसत नाही. एकाच झाडावरती अशा पद्धतीने 2 प्रकारचे आंबे पण असू शकतात. तर याची आपण काळजी घ्यायची की छोटा आंबा काही दिवस ठेवून मोठा झाल्यावरतीच तो हे करायचा आहे, म्हणजे पिकण्यासाठी ठेवायचा आहे. इथेही आपण बघू शकता की जवळजवळ 300 ते 350 ग्रॅमची ही मोठी कैरी जी आहे तर ही आपल्याला दिसते. वेगवेगळ्या ग्रेडिंगमध्ये 1, 2, 3 ग्रेडिंगमध्ये आपण आंबा विकू शकतो. इथे आपण बघू शकता की डॉट्सही दिसत आहेत आणि खांदावर आलेला दिसतो आहे. तर ग्रेडिंगमध्ये 100 ते 150 ग्रॅमचे आंबे, दुसरीकडे 200 ते 250 आणि 300 ग्रॅमपर्यंतचे आंबे, तर एकीकडे 300 ते 350 ग्रॅमचा एक आंबा अशा पद्धतीनं ग्रेडिंग करता येते. म्हणजे साधारण 3 आंब्यामध्ये 300 ते 350 ग्रॅमच्या आंब्याचे आपल्याला 1 किलो माल मिळतो.
इथे जर आपण बघितला तर हा आंबा साधारण 300 ते 350 ग्रॅमचा असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे विक्रीसाठी आता बऱ्यापैकी उपलब्ध असलेला हा आपला बाग आहे. लवकरच याची आपण विक्री करणार आहोत. इथेही आपण बघू शकतो की हा जो आंबा आहे हा गोल आकारामध्ये आता तयार होत असताना आपल्याला दिसतो. देठाजवळचा भाग त्याचा वाळून गेलेला असतो. ही पण एक चांगली खूण आपण समजू शकतो. एका मग्ग्यामध्ये आपण जर पाणी घेतलं आणि हे आंबे बुडवून बघितले तर निश्चितच हा आंबा त्या मग्ग्यामध्ये किंवा बादलीमध्ये खाली जातो आणि जो अपरिपक्व आंबा आहे, जो पिकलेला नाही किंवा पाड झालेला नाही, तो वरती राहतो. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 550 केशर आंब्यांची 10 बाय 15 फूट अंतरावर आपण 2020मध्ये ही लागवड केली होती आणि अशा पद्धतीनं आज रोजी 10 ते 15 फूट उंचीची ही झाडं झालेली असून दोन्ही आंब्यांमधील अंतर 15 फूट आहे. 1.25 एकरच्या आसपास हा आंबा आपण 1.25 एकरच्या आसपास ही आंब्याची झाडं आपण एकरमध्ये लावलेली आहेत आणि कुठल्याही रासायनिक खतांची आपण फवारणी करत नाही. नैसर्गिक पद्धतीने हे आंबे आपण पिकवतात. इथे बघितलं तर खाली एक पाड पडलेली आपल्याला दिसते. पाड पडत असताना थोडासा चिक त्याच्या देठावरती लागलेला असतो, तो धुवून घ्यायचा आहे. ही आंब्याची बाग आमचे प्रेरणास्थान जे आहे ते आमचे आबा आहेत कल्याणराव पाटील भवर. हे या केशर आंब्याच्या बागेचे सर्व देखरेख आणि जे नियोजन आहे ते करतात. आपण इथे त्यांना बघू शकता की ते शाक जमा करतायत आता मे महिन्यात आणि यांच्याच कृपेने ही बाग परिपूर्ण झालेली आहे. धन्यवाद.